अक्कलकोट रोड येथील एशियन गॅस एजन्सीकडून गॅस सिलेंडर पुरवठा न करता ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम गॅस एजन्सीचे डिस्ट्रीब्युटर मॅनेजर कर्मचारी करत असल्याचा गंभीर आरोप गॅस कनेक्शन धारकांनी केला आहे। गॅस सिलेंडरसाठी नंबर लावून सुद्धा 15 ते 20 दिवस उलटून गेल्यावर सुद्धा सिलेंडर भेटत नसल्याची खंत ग्राहक व्यक्त करत आहेत। तक्रार करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना संबंधित एजन्सीतील कर्मचारी अरेरावीची भाषा करतात। तुम्हाला कुठे तक्रार करायची आहे तिथं करा, तुम्ही आमचं काही एक वाकडं करू शकत नाही, अशा शब्दात ते ग्राहकांची हुज्जत घालतात। एशियन गॅस एजन्सीतील प्रत्येक सिलेंडरमध्ये 2 ते 3 किलो गॅस कमी असतो। घरपोच सेवा न देता सेल्फ सर्व्हिसच्या नावाखाली एजन्सीकडून 950 ची टाकी ग्राहकांना 980, 990, 1000 अशा पद्धतीने मनाला येईल तसे पैसे उकळण्याचे काम हे करतात। तसेच सिलेंडर घरपोच पुरवठा करण्याआधीच ग्राहकांचे OTP घेतात व ते OTP घेतलेले सिलेंडर काळ्या बाजारात जास्त किमतीत विकतात। त्यामुळे ग्राहकांना सिलेंडरसाठी 15 ते 20 दिवस वाट पाहावी लागते। या सगळ्या काळ्या बाजारात संबंधित एजन्सीचे डिस्ट्रीब्युटर, कर्मचारी, अधिकारी व सेल्स ऑफिसरच्या संगनमताने हा सगळा प्रकार सुरू असल्याची चर्चा ग्राहकांमध्ये सुरू आहे। मागील काही दिवसापूर्वी शास्त्रीनगर येथील ग्राहक शाहिद हरकारे यांनी संबंधित एजन्सीविरुद्ध सिलेंडरमध्ये 3 ते 4 किलो गॅस कमी आल्याची तक्रार पोलिसात केली होती। त्यावेळेस संबंधित एजन्सीचे 10 ते 11 सिलेंडर व गाडी पोलीस ठाण्यात जप्त होती। त्याचाच राग मनात धरून संबंधित एजन्सीकडून शाहिद हरकारे यांना प्रत्येक महिन्यात सिलेंडरसाठी 15 ते 20 दिवस वाट पाहावे लागते। त्यामुळे त्यांना शारीरिक व मानसिक त्रास होत आहे। मी तक्रार केली याचाच राग मनात धरून ते माझ्याशी असे वागत आहेत, असा गंभीर आरोप कार्डधारक शाहिद हरकारे यांनी माध्यमाशी बोलताना केला आहे। अशा काळाबाजार करणाऱ्या एजन्सीवर पुरवठा अधिकाऱ्यांनी कारवाई करून ग्राहकांना वेळेवर सिलेंडर पुरवठा करावे अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे। नमस्कार, मी शाहिद हरकारे। मी सध्या एशियन गॅस एजन्सीमध्ये आलो, यांच्या ऑफिसमध्ये। यांना मी एक अर्ज आणून दिलो। हा पुरवठा वेळेवर कधीच करत नाही। मी यांच्या विरोधात तक्रार केली होती, कारण यांच्या टाक्यामध्ये गॅस 3 किलो 4 किलो कमी यायचं आणि हे गॅस चोरी करायचे। तर मी पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार केली होती आणि त्या हिशोबाने पोलिसांनी यांच्यावर कारवाई करत यांचे 11 टाक्या जप्त केले होते आणि यांची जे मालवाहतूक गाडी होती ज्यामध्ये टाक्या यायची हे जप्त केले होते। तेव्हापासून आत्तापर्यंत हे सारखा मला त्रास देत आहेत। मी सारखा एजन्सीमध्ये येतो, यांनी माझी दखल घेत नाही, मला अरेरावीची भाषा करतात। मी तुला काय करायचं कर असं म्हणतात। आता मी हे ॲप्लिकेशन त्यांना रिसर लिहून आणलो, तक्रार यांना दिलो, तर हे म्हणतात आम्ही घेत नाही, तुम्हाला काय करायचंय ते करा। आणि म्हणतात की मॅनेजर नाहीये, मॅनेजर जेवायला गेला। आत्ता वाजलेत बघा 4:10 आणि हे म्हणतायत की मॅनेजर आत्ता जेवायला गेलेला आहे। दुपारी 3ला आले तरी मॅनेजर जेवायला गेलेला असतो। आता यांचे ओनर आहेत, हे ऐकून सरळ चाललेत बघा, कारमध्ये बसलेले आहेत, ह्यांना हे ऐकून सरळ चाललेत। तर हे जे आहेत ना, माझी अजिबात तक्रार घेत नाही आणि कुणालाही वेळेवर गॅस देत नाही आणि यांच्या टाक्यामध्ये सारखा 2-3 किलो 4 किलो कधी कधी 5 किलो गॅस कमी असतो। हे वजन करून ग्राहकांना देत नाही। आता मी अजून परत एकदा यांच्याकडे ॲप्लिकेशन घेऊन तुमच्या समोर जात आहे, हे घेतात का नाही तुम्ही परत एकदा बघा। सर हे ॲप्लिकेशन या सर, हे ॲप्लिकेशन तुम्ही घेणार आहेत का नाही? आता मी अर्धा तास झाले, मी थांबलो, फक्त तुम्ही 10 मिनिटं झाले। तुम्ही 5 मिनिट म्हणले होते साहेब, 5 मिनिट मध्ये येणार बोलवतो। आता म्हणतात ते नाहीये, जेवायला गेले। फक्त मला हे सांगा, हे तुम्ही घेणार का नाही? माझा काही संबंध नाहीये, ते मॅनेजर साहेब बघून घेते, ते माझा काही संबंध नाहीये। तुमचे मॅनेजर वेळेवर राहत नाही का इथं? यापूर्वीही तुमचे मॅनेजर नव्हते। 2 वाजता आल्यावर तुम्ही जेवायचा टाइम सांगितले होते आणि आत्ताही तुम्ही असं म्हणताय आणि आत्ता तुम्ही सभ्यतेने माझ्याशी बोलताय। जेव्हा रेकॉर्डिंग चालू नसते तुम्ही अरेरावीची भाषा करता। पाठवलेलं नाहीये।
मला स्वतः पाठवलं गेल्या वेळेस तुमची सीसीटीव्ही फुटेज काढा. त्यावेळेस पण मॅनेजर तुमचे उपलब्ध नव्हते. आम्ही एक एक तुमचे सिंगल गेल्या माणूस वेळेस जेवण सीसीटीव्ही फुटेज काढा तुम्ही. सिंगल माणूस जेवण करतात, एक माणूस बसलेला असतो, हा. उठून जात नाही, सिस्टम कंटिन्यू चालू असतं. मग त्यांना ऑफिस बंद करत मग नाहीये. तुमचे सीसीटीव्ही फुटेज काढा ना. गेल्या वेळेस मी आलेला 2 वाजता मॅनेजर तुमचे नव्हते. मॅनेजर असताना या मला हा? कसं तुम्हाला दाखवून देईल. मालक असताना या, मॅनेजर असताना या. मग तुमचं- त्यांचं हा हो, 4:15 आम्ही घंटे फक्त का स्टॉप जेवायचं आहे. मला हे सांगा. हो. फोन लावून द्या, फोन लावून द्या. नंबर हा सांगा. लावून द्या, तिने बोलते. हा मी रेकॉर्डिंग करतो. हा, नंबर काय द्या. बोलतात? नाही, मी माझा मला काय, मी माझं सांगा, मी जातो ऑफिसांकडे जातो. परत 5 मिनिट, पहिल्याही 5 मिनिट. तुम्हाला जेवायला घरी जायचं आहे का? इथं तुमच्या वेळ सोडून जेवायला घरी जायचं अथॉरिटी आहे का सांगा मला. हो साहेब, तुम्हाला जेवायला घरी जायचं अथॉरिटी आहे? हो, आम्ही इथे गोगड डबे आणून इथं हा, मग त्यांचं ते काम नाही. तुमच्या वेळेवर तुम्ही तर राहणार का नाही ना? त्यांचं बँकेचं काम असतं, त्यांचं कामं वेगळं असतं. तुमच्या काय म्हणजे तुमच्या ऑफिस काय मला तुम्ही बँकेचे काम करता? मग बँकेचं काम कुठून येतं? 3 वाजेपर्यंत असतातच की इथं. अहो, मी 2 वाजता आलो, एवढ पण नव्हते तुम्ही. काढा की मग सीसीटीव्ही फुटेज काढा की गेल्या तुम्हाला बोललोच नाही, तुम्ही मला का बोलले नाही? हा. मी यापूर्वी तक्रार केलो नाही का? कधी माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवू. मी इथं होतो. मी सांगा अहो, मी तर कामाला लागून 3 महिने झाले मी नाही. मॅनेजरचे पण. मी कामाला लागून 3 महिने झाले नाही, तुम्ही मला म्हणता. मी 2.5 महिन्यापूर्वीचे हा तुम्ही होता. माझ्याकडे रेकॉर्ड आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेले आहे मी. हे माझी तक्रार घेत नाहीये. दाखवा सर, ऍप्लिकेशन घेत नाहीये. यांचं उत्तर आहे तुम्ही जे करू शकता ते करा. मॅनेजर आमच्या मी असं जागेवर बोललो नाहीये. नाहीये. जागेवर मॅनेजर नाहीये. मॅनेजर करा. 4:15 वाजता जेवायला गेला आणि तो घरी जेवायला गेलेला आहे असं ते म्हणताय. तुमचे मॅनेजर घरी, बोललेलंच नाहीये असं. मग मॅनेजर इथं काय? कुठे गेले? जेवायला गेले म्हणून म्हणले नाही तुम्ही घरी? काय जेवण केलं म्हणून म्हणलं, हा. तुम्ही काय म्हणता? बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.